एकदम परफेक्ट व्हेज पुलाव एका पॅनमध्ये कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथं मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. तर तांदळांना स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं जे स्टार्च असतं ते खूपच स्वच्छ होऊन जातं आणि आपला पुलाव खूपच मोकळा आणि सुटसुटीत होतो. तांदूळ 2 वेळा धुतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आणि या तांदळांना अर्धा तास नीट भिजू द्यायचं. तर सगळ्यात आधी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं, थोडंसं तूप घालायचं, त्यानंतर खडे मसाले घालायचे. तर इथं खडे मसाल्यांमध्ये जिरं, दालचिनी, तमालपत्र, मोठी वेलची आणि थोड्या लवंगा घेतल्या आहेत. आता या मसाल्यांना तेलामध्ये 1 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांचा फ्लेवर तेलामध्ये चांगला उतरतो. त्यानंतर 2 मिरच्या, उभा चिरलेला 1 मोठा कांदा घालून नीट परतू द्यायचा आहे. कांद्याला चांगलं 5 मिनटासाठी परतू द्यायचं आहे. त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा बारीक किसलेलं आलं घालून नीट परतायचं आहे. आलं चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये बटाट्याचे तुकडे घालायचे. बटाटा चांगला 1 मिनटासाठी परतून घ्यायचा, जेणेकरून पुलावमध्ये बटाटा योग्य शिजतो आणि बटाट्याला रुची अजून खूप चांगली येते. आता त्यामध्ये थोडं गाजर, शिमला मिरची, थोडे बीन्स आणि थोडे मटार घालायचे. आता त्यामध्ये धणे पावडर घालून 2 मिनटासाठी मीडियम हीटवर भाजायचं आहे, जेणेकरून मसाला आणि भाज्याचा फ्लेवर अजून खूप चांगला येतो. आता या भाज्या नीट परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा तास भिजवलेले तांदूळ घालायचे. या तांदळावर 1 चमचा तूप घालायचं. तांदूळ आणि तूप हे दोन्ही चांगलं कोट व्हायला पाहिजे, त्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो नीट मोकळा आणि नीट शिजतो. आता तांदूळ आणि भाज्या 2 मिनटासाठी मीडियम हीटवर परतू द्यायचं आहे, जेणेकरून तांदळाची रुची अजून खूप चांगली लागते. शेवटी इथं अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं चवीनुसार मीठ घालून 1 मिनटासाठी नीट हलवून घ्यायचं. भाज्या एकीकडे नीट परतेपर्यंत इथं मी 2 कप गरम पाणी करायला ठेवलं आहे. पुलावमध्ये कायम गरम पाणीच घालायचं, जेणेकरून आपला पुलाव खूपच चांगला शिजून येतो आणि पुलावची जी रुची असते ती खूपच चांगली येते. गरम पाणी घालून झाल्यावर ह्याला 1-2 वेळा हलवून घ्यायचं. एक झाकण ठेवून 5 मिनटासाठी मीडियम हीटवर वाफ आणू द्यायची आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथं आमचा तांदूळ 50% शिजलेला आहे. आता त्यामध्ये अर्धा कप पनीरचे तुकडे घालायचे, त्यामुळे आपलं पनीर योग्य शिजतं आणि खूप वेळासाठी आपलं पनीर सॉफ्ट राहतं. आता या पनीरला तांदूळ आणि भाज्यांबरोबर नीट मिक्स करून घ्यायचं. आता त्यावर एक झाकण ठेवून 5 मिनटासाठी या पुलावला नीट शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपला पुलाव खूपच छान झाला आहे. भात एकदम परफेक्ट शिजलेला आहे, अजिबात चिकट नाही झाला आहे, त्याचबरोबर ड्राय आणि खूपच मोकळा झाला आहे. शेवटी यामध्ये 5 ते 6 ड्रॉप्स केवडा वॉटर घालायचं, त्यामुळे पुलावचा सुगंध खूपच छान येतो. ही व्हेज पुलावची रेसिपी माझी खूप आवडती आहे, ज्याचं टेक्स्चर खूपच छान येतं. इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक तांदूळ खूप मोकळा दिसतो आणि योग्य शिजलेला आहे, अजिबात चिकट नाही आणि हा पुलाव खूप वेळासाठी मोकळा राहतो. यामध्ये जो बटाटा घातलेला आहे तोही योग्य शिजलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.